उपेक्षित नंदुरबार जिल्हा पर्यटनच्या दृष्टिकोनातून साऊथला किंवा उत्तर प्रदेशला छोट्या छोट्या उत्सवाला जागतिक केले जाते। मोठमोठ्या जाहिराती केल्या जातात, सरकारी अनुदान मिळते, पण हजारो वर्षांची परंपरा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील होळीला हवे तसे प्रोत्साहन अजूनही दिले गेले नाहीये। जवळपास 10 दिवस चालणाऱ्या रंगीबेरंगी उत्सवाला पर्यटक हवे तितके येत नाही किंवा इतर लोकांना त्याविषयी माहितीच नाही। पर्यटक आले तरी सुविधा हव्यात। राजवाडी होळी काठी, जसा सारंगखेड्याचा घोडा बाजार प्रसिद्ध ना, तसाच अक्कलकुवाच्या काठी गावातील राजवाडी होळी प्रसिद्ध। पर्यटन खात्यातर्फे याचाही प्रचार करायला हवा। ज्यांना माहीत आहे ते अभ्यासक किंवा संस्कृतीचा शोध घेणारे पत्रकार भेट देत असतातच, पण अजूनही याचा जागतिक नव्हे पण राज्यभरात तरी प्रचार व्हावा। 775 वर्ष जुनी परंपरा आहे तेथील होलिका उत्सव साजरा करायला। दिवाळी दसऱ्यापेक्षा जास्त महत्त्व असते होळीला। जिल्ह्यातील आदिवासी बांधव कामानिमित्त कोठेही असोत, होळीसाठी जिल्ह्यात परत येतात। साधारण 1246 मध्ये काठी राज्य राजा उमेद सिंग यांनी स्थापन केले होते। राजाचा सन्मान करण्यासाठी किंवा त्याची प्रार्थनेची पारंपरिक आदिवासी भाषेत गाणी म्हटली जातात। आजूबाजूच्या राज्यातून साधारण 1 लाख आदिवासी बांधव काठी होळीसाठी जमातात आणि विशेष म्हणजे जी पद्धत पूर्वी पासून चालू आहे तिच्यात काहीही बदल न करता हा उत्सव साजरा होत असतो। या उत्सवासाठी गुजरातच्या जंगलामधून 350 किमी अंतरावरून होळीसाठी साधारण 60 ते 70 फूट बांबू आणला जातो। त्या बांबूला न कापता मुळासकट आणला जातो। नंतर कोणतेही साहित्य न वापरता 5 फूट खड्डा खोदून त्यात होळी उभारली जाते। काठी गावी येणाऱ्या सर्व भाविकांतर्फे राजा उमेदसिंग यांच्या सिंहासन हत्यार यांची पूजा केली जाते। त्यांच्या वंशाने ते अजूनही सांभाळून ठेवले आहेत। साधारण 10 दिवस हा उत्सव चालू असतो। पुरुष मंडळी वेगवेगळ्या रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखात नाच गाणे करतात, स्त्रियाही उत्साहाने नाच गाण्यात भाग घेतात। मोठमोठे ढोल लयबद्ध नाच हे विशेष। होळी जाळायचा मान राजघराण्याला असतो। या होळीच्या दर्शनासाठी लहान मोठे नोकरदार वर्ग राजकीय नेते सर्वच जमतात। होळीचा बांबू जिकडे झुकतो त्यावरून अनुमान काढला जातो की ह्या वर्षी पाऊस अन्नधान्य कसे टिकेल असा अंदाज लावला जातो। मराठी न्यूजसाठी अक्षय भावसार, दर्शन सोनार।